आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल. आजच्या रात्रीतला शेवटचा सामना आपण बघू शकाल. आगामी संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते म्हणजे गौरीपाडा संघाला. स्ट्रायकेटला फलंदाज आपण बघतोय रवी म्हात्रे आणि नौशाकेला हेमंत म्हात्रे सलामी जोडी आणि गोलंदाज केजू मुंडे. आज आपण बघतोय गौरीपाडा संघाचे फलंदाज आज आपण बघतोय गौरीपाडा संघाचे फलंदाज रवी म्हात्रे यांच्याही मुलीचा आज वाढदिवस आणि त्यांच्या मुलीला सुद्धा T20 ग्रुपच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि सामना इथे सुरू होतोय. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय गोलंदाज केजू मुंडे तर स्ट्रायकेटला फलंदाज रवी म्हात्रे. रवी म्हात्रेला आपण बघू शकाल स्ट्रायकेटला तर स्ट्रायकेटला फलंदाज हेमंत म्हात्रे आणि गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज केजू मुंडे. आजच्या रात्रीतला शेवटचा सामना. यावेळेस मात्र मिस्टर टायमिंग स्ट्रोक आहे मात्र क्षेत्ररक्षक बीट होतो फाईन लेगचा आणि चेंडू सीमा पार जातोय. रवी म्हात्रेच्या बॅट मधला पहिला चौकार येतोय. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 4. पहिल्या चेंडू मेगा फायनलच्या सामन्यामध्ये चौकाराने आगाज केलाय फलंदाज रवी म्हात्रेने. आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे आपण बघतोय टेनिस मध्ये असा फलंदाज रवी म्हात्रे. तर 9 सेकंडला फलंदाज हेमंत म्हात्रेला बघू शकाल मात्र तेवढाच चांगला गोलंदाज आपण बघू शकाल केजू मुंडे. मात्र केजू मुंडेचं स्वागत केलं मी म्हणेल चौकाराने. केजू रायटम ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र मोठा फटका रवी म्हात्रेच्या बॅट मधनं 6 धावांसाठी गुड शॉट. 6 ने धावसंख्या वाढते. धावपलकर धावा होते त्या डबल फिगर 10 धावा 1-0. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि दुसऱ्या चेंडूवरती षटकार. साठी एक पारितोषिक येतोय. आतापासून एक पारितोषिक येतोय गुरु भोईर मानपाडा यांच्याकडनं. प्रत्येक 6 ला गौरीपाडा संघाला 1000 रुपये आणि सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर 2000 रुपये पारितोषिक गुरु भोईर साहेब मानपाडा यांच्याकडनं गौरीपाडा संघासाठी. हे पारितोषिक आतापासून लागू होतोय. या तिसऱ्या चेंडू पासून धावपलकर धावा आहेत त्या 10. यावेळेस मात्र मोठा फटका मात्र मिस्टर टायमिंग स्ट्रोक आहे. किशोर झेल खाली. ज्या किशोरने आतापर्यंत या स्पर्धेत 2 झेल सोडले होते मात्र किशोरला माहिती आहे की रवी म्हात्रेचा झेल किती महत्वाचा आहे आणि रवी म्हात्रे बॅक टू पॅव्हेलियन. शांत हवा की चलने की आवाज सुनी तुम लोगों ने. शांत हवा ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है. हवा रुक रुक के चलने लगती है. मौसम बदल जाता है और उसकी बाहर तो ऐसी बजती है कि जैसे छम 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 छम. यश यश डीजे सौरभ एस डीजे शांत हवा शांत हवा शांत हवा. मची खान दिसती छान लागत छान नगरीचा वाहन तीर कमान मारी चक्रा तुझं नकरा इकडून तिकडं मारी चक्रा चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा. धन्यवाद डीजे मास्टर. पहिल्या चेंडूची चौकार दुसऱ्या चेंडूची षटकार मात्र केजूने कमबॅक केलाय. यावेळेस मात्र क्रॉस लाईन घ्यायचा प्रयत्न मात्र चेंडू उडलाय तर थोडासा उंची घेतोय. डॉट चेंडूची समाप्ती. केजू मुंडे असं गोलंदाज जो कधी कमबॅक करू शकतो कारण की अनेक रेकॉर्ड आपण बघितलं केजू मुंडेच्या नावावरती.
3 मेडल षटक आतापर्यंत 2016-2017 चा विचार केला वाकलनच्या नाईट स्पर्धेमध्ये आपण बघितलं आयन 11 दिगोडे संघाविरुद्ध विश्वजित ठाकूर सारख्या फलंदाला केजू मुंडेने मेडल षटक टाकलं होतं. हा सर्वात मोठा विक्रम. यावेळेस मात्र झेल इथे सुटतोय. मला वाटतं प्रयत्न चांगला केला होता मंगेशने सुद्धा, मात्र अजून एक डॉट चेंडूची समाप्ती होते. केजू मुंडेने आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत, मात्र 10 धावा खर्च केल्यात, मात्र एक गडी सुद्धा बाद केलाय. रवी म्हात्रे सारख्या फलंदाला बाद केलाय. मग रवी म्हात्रेचा आपण विचार केला तर चौकार षटकार रवी म्हात्रेच्या बॅटमधून येतात, मात्र रवी म्हात्रे 6 पेक्षा जास्त वेळ खेळपट्टीवर राहिला नाही, 6 चेंडूपेक्षा जास्त खेळ केला नाहीये मैदानामध्ये आतापर्यंत फलंदाज रवी म्हात्रेने. 10 धावा आपण बघू शकाल धावपलकावरती. गोलंदाज केजू मुंडे कमबॅक केलं, मात्र केजू मुंडेने यावेळेस मात्र मोठा फटका, चेंडू भिरकावून दिलाय लॉंग ऑन रिझन मधना. चेंडू 1 बाउन्स सीमा पार 4 धावांसाठी. मेल्या ती शिट्टी नाही, बशीची शिट्टी. शिट्टी वाजली, गाडी सुटली. शिट्टी वाजली, गाडी सुटली आणि पदार गेला न बरे. अन पदार गेला न बरं. पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर. शिट्टी वाजली, गाडी सुटली आणि पदार गेला न बरं. पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर. विजय मास्टर पहिल्या षटकात केजू मुंडेने 14 धावा खर्च केल्यात, मात्र एक फलंदाज सुद्धा बाद केलाय. फलंदाज रवी म्हात्रेच्या स्वरूपात, मात्र स्ट्रायकरला फलंदाज मयूर म्हात्रे. गोलंदाज ऋषिकेश, गोलंदाज ऋषिकेश मनपाडा एनकडनं. स्ट्रायकरला फलंदाज मयूर म्हात्रे. यावेळेस मात्र फुलटा चेंडू होता, चेंडू भिरकावून दिलाय डीप कव्हर रिझन मधनं. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. चारने धावसंख्यावरती धावसंख्या 18. या दरम्यान जय पवार यांचे हाकून होतोय. यावेळेस मात्र एकदा पूर्ण होते दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा मिळतात त्या मयूर म्हात्रेला. मयूर म्हात्रे वैयक्तिक 6 धावांमध्ये घेतोय आणि संघाची धावसंख्या ती 20 धावा आपण बघू शकाल धावपलकावरती. गौरीपाडा संघाच्या एक गडी बाद 20 धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज ऋषिकेशचा वापर केला जातोय मानपाडा एंडकडनं. यावेळेस मात्र आखून टप्प्याला चेंडू होता, चेंडू भिरकावून दिलाय, चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप फाईन लेग रिझन मधनं. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. नक्कीच धावपलकर धावा होत्या त्या 24 धावा आपण बघू शकाल धावपलकावरती.
जय पवार यांचं इथे आगमन होते. जय पवार आपण विचार केला, जय पवार आपण बघतोय कल्याण, ज्याने आपल्या ग्रामीणच्या कित्येक खेळाडूंना ओपन क्रिकेटमध्ये आपण विचार केला, शहरी क्रिकेटमध्ये संधी दिली आहे. आणि नक्कीच आपले बरेचसे ग्रामीण खेळाडू सुद्धा पुढे गेलेत. त्या जय पवार यांचंही आगमन होते आमच्या व्यासपीठावरती. मात्र चेंडू टॅप केलाय, अंडरम क्रिकेटची आठवण करून दिली. मात्र एक नाही धावसंख्या वाढते, धावपळ धावा होतात त्या 25 धावा आपण बघू शकाल धावपलकावरती. दुसऱ्या षटकातील पॉवर प्ले मधला शेवटचा चेंडू, 5 षटकांचा सामना, मेगा फायनलचा सामना. एका बाजूला आपण बघतोय गौरीपाडा संघ, तर दुसऱ्या बाजूला आगासन संघ, दोन बलाढ्य संघ, ज्या दोन्ही संघाने आतापर्यंत यावेळेस मात्र मोठा फटका, चेंडूला भिरकावून दिला हेमंत म्हात्रेने आणि चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी. शिट्टी वाजली, मेल्या ती शिट्टी नाही, बशीची शिट्टी. शिट्टी वाजली, गाडी सुटली, शिट्टी वाजली, गाडी सुटली, अन पदर गेला न वर, अन पदर गेला न वर. पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर. शिट्टी वाजली, गाडी सुटली, अन पदर गेला न वर. पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर. नक्कीच पारितोषिक लावल्यानंतर हा पहिला षटकार आलाय आणि गुरु भोईर मानपाड यांच्याकडनं 1000 रुपये पारितोषिक. हेमंत म्हात्रेला सलग 3 चेंडू 3 षटकार मारले तर 2000 रुपये पारितोषिक. गोलंदाज केजू मात्र चेंडू हलक्यात घेऊन करतो, एकदा पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरी धाव पूर्ण होते. 2 धावा इथे मैदानात पूर्ण करतात गोलंदाज हेमंत म्हात्रे आणि मयूर म्हात्रे. दोन्ही धावसंख्या वाढते, धावपळ धावत आहेत त्या 33 धावा. बघा पॉवर प्लेच्या 2 षटकात गौरीपाडा संघाने तब्बल 31 धावा कुठल्या आहेत, 15.50च्या सरासरी धावा कुठल्या आहेत मैदानामध्ये. आणि तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती केजू मुंडे सारख्या चांगल्या गोलंदाजाला, चांगल्या चेंडूला सन्मान दिला मयूर म्हात्रेने आणि 2 धावा कंप्लीट केल्या खेळपट्टीवर. दोन्ही धावसंख्या वाढते, धावपलकर धावा होत्या त्या 33 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना 5 षटकांचा सामना आपण बघू शकाल मैदानामध्ये. गोलंदाज केजू मुंडे यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न होता मयूर म्हात्रेचा, तो चेंडू ज्या प्रकारे वेगाने पडला होता फलंदाला कोणतीही संधी नसणार आहे मी म्हणेल आणि निर्धाव चेंडूची समाप्ती होते. बाजूला आपण बघतो आगासन संघ, ज्याने रायगडच्या भूमिकेवर जाऊन पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होता पेंदरच्या नाईट स्पर्धेमध्ये. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतो गौरीपाडा संघ, ज्याने याच मैदानात चॅम्पियनशिप पटकावली होती. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडूला चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय. मात्र अजून एक सिंगल मिळते ती मयूरला. संघाची धावसंख्या 1 ने वाढते, धावपलकर धावा होत आहेत त्या 34 धावा आपण बघू शकाल. तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज केजू मुंडेचा वापर केला जातोय. बघा केजू मुंडेचा आपण विचार केला तर केजू मुंडेने एक फलंदाज बाद केलाय रवी म्हात्रेला. मात्र धावांचा विचार केला तर चांगल्या धावा कुठल्यात आतापर्यंत मैदानात या गौरीपाडा संघाने. गोलंदाज केजू मुंडे राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र चेंडू पडला तर असं वाटलं तर खुस्तूपच्या हातात जाईल, मात्र चेंडू ट्रॅव्हल होते लॉंग ऑफ रिजन मध्ये. अजून एक सिंगल म्हणजे ती हेमंत म्हात्रेला. धावसंख्या 1 ने वाढते, धावपलकर धावत आहेत त्या 35 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज केजू मुंडे, धावपलकर धावत त्या 35. यावेळेस मात्र मोठा फटका, मात्र मिस्टॅमिंग स्ट्रोक आहे, मात्र पंचांचा निर्णय येतोय षटकार. बघा झेल पकडला होता निल्सनने,
मात्र निल्सनचा पाय सीमारेषेवर पडतोय आणि पंचांचा इशारा येतोय आम्हाला 6 धावा. 6 ने धावसंख्या वाढते. धप्पलकर धावत आहेत त्या 41 धावा. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आमच्या T20 ग्रुपचे भाऊ पाटील सुद्धा आहेत तिथे घारिवलीचे आणि त्यांनी लगेच इशारा केलाय की षटकार आहे. भाऊ पाटील यांनी सुद्धा आपण बघितलं या स्पर्धेमध्ये सातत्याने खूप सहकार्य लाभलंय भाऊ पाटील यांचे सुद्धा घारिवलीचे. यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न मात्र अजून एक सिंगल. षटक समाप्त होतोय. 3 षटकाचा खेळ संपतोय आणि धापलकर धावा आहेत त्या 42 धावा आपण बघू शकाल. 3 षटकांचा विचार केला 3 षटकात तब्बल गौरीपाडा संघाने 1 गडी बाद 42 धावा कुठल्या आहेत आणि तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज मयूर म्हात्रे आले आहेत आणि हेमंत म्हात्रे मैदानात आणि रवी म्हात्रे मात्र 10 धावांवरती बाद होतोय. डीजे आई गावदेवी माझी माऊली तुला विनवणी केली आई तुला विनवणी केली आई गावदेवी माझी माऊली आई गावदेवी माझी माऊली तुला विनवणी केली आई तुला विनवणी केली उघड उघड दरवाजाला येर ताई आरतीची राहिली उघड उघड दरवाजाला येर ताई या दरम्यान भगवान म्हात्रे साहेब गौरीपाडा यांचे आगमन होते आमच्या व्यासपीठावरती. त्यांचे T20 ग्रुपच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. 3 षटकाचा खेळ संपतोय आणि धापलकर धावा आहेत त्या 42 धावा गौरीपाडा संघाच्या. चौथं षटक होते गोलंदाज रितेश माई यावेळेस माझ्या चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू ट्रॅव्हल डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय निल्सन. तोपर्यंत एक सिंगल. 1 ने धावसंख्या वाढते. धापलकर धावा होत आहेत त्या 43 धावा आपण बघू शकाल. मात्र सलामीचा फलंदाज हेमंत म्हात्रे अजूनही मैदानात आहे. मात्र रवी म्हात्रेने 3 चेंडूमध्ये फक्त 10 धावा केल्या आपल्या संघाटी. एक षटकार आणि एक चौकार ठोकला होता रवी म्हात्रेने. मात्र रवी म्हात्रे तिसऱ्या चेंडूवरती बाद झाले मैदानामध्ये. त्यानंतर संघाचा डाव सावरला मैदानामध्ये मयूर म्हात्रे आणि हेमंत म्हात्रे या जोडीने. गोलंदाज रितेश यावेळेस मात्र चेंडूला चांगल्या चेंडूला सडबा दिलाय. चेंडू ट्रबल होतोय. रखवट पॉइंट रिझन मधनं क्षेत्ररक्षक चेंडू मागे 2 धावा इथे पूर्ण होत आहेत आणि बघता बघता चेंडू सीमा रेषा पार 4 धावांसाठी. माझी माऊली तुला विनवणी केली आई तुला विनवणी केली 4 ने धावसंख्या वाढते. धापलकर धावत आहेत त्या 47 धावा. यावेळेस मात्र मोठा फटका कॅप शॉट सिलेक्शन मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण किशोरचं. अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवलंय क्षेत्ररक्षक किशोरने. असं वाटलं होतं चौकार जाईल मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवलं मैदानामध्ये किशोरने आणि 2 धावा मिळतात ते हेमंत म्हात्रेला आणि संघाची धावसंख्या होती 49. चौथं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत 49 धावा कुठल्यात गौरीपाडा संघाने 1 गडी बाद. चांगली सुरुवात केली होती फलंदाज रवी म्हात्रेने. यावेळेस मात्र पुढे खेळायचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता मात्र इथे 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 ने धावसंख्या वाढते. धावपलकर धावा होत आहेत त्या 50 कंप्लीट. 51 धावा धावपलकावरती गौरीपाडा संघाच्या. 1 गडी बाद 51 धावा कुठल्याच आतापर्यंत मेगा फायनलच्या सामन्यामध्ये या गौरीपाडा संघाने. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. चौथ्या षटकातील 5 षटकाचा सामना. रितेश माईने मागच्या सामन्यात सेमीफायनल मध्ये अप्रतिम गोलंदाजी करून संघाला विजय संपादन करून दिला होता खंबाळपाडा संघाविरुद्ध.
तोच गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. 51 धावा आपण बघू शकाल धावफलकावरती. यावेळेस मात्र गती परिवर्तन आपल्याला बघायला मिळतोय. डॉट चेंडूची समाप्ती होते या सामन्यासाठी पंच आपण बघतोय. योगेश पाटील मॅन फ्रॉम सोनारपाडा आणि स्क्वेअर लेगचे पंच प्रशांत मात्रे. जर आपण या स्पर्धेचा विचार केला तर या स्पर्धेत जास्तीत जास्त गोलंदाजीने वर्चस्व गाजवलं, कारण एकही अर्धशतक या स्पर्धेत कोणी ठोकलं नाहीये. फक्त प्रशांत मात्रेने 46 धावा ठोकल्या होत्या. बघा यावेळेस मात्र चांगला चेंडू होता आणि चांगल्या चेंडूला मी म्हणेल सन्मान दिलाय फलंदाजाने. फलंदाज होते हेमंत मात्रे आणि षटक समाप्त होतोय. 4 षटकाचा खेळ संपतोय आणि गौरीपाडा संघाच्या धावसंख्येवर धावा आहेत त्या 1 गडी बाद 52. एकही अर्धशतक नाहीये या स्पर्धेमध्ये. एकमेव मेडल षटक देसाई संघाचा फिरकी गोलंदाज दिलीप पाटील. त्यानंतर या स्पर्धेत 2 मेडल षटक 2 हॅट्रिक. पहिली हॅट्रिक जितू नांदिवली संघाचा गोलंदाज पिंट्या म्हात्रे. त्यानंतर दुसरी हॅट्रिक रोशन साळुंके घोट संघाचा. 2 हॅट्रिक आपण आतापर्यंत या स्पर्धेत बघितले. एकमेव मेडल षटक. मात्र या स्पर्धेत कोणत्याही फलंदाजाने एकही अर्धशतक ठोकलं नाहीये. वैयक्तिक 46 फक्त धावा कुठल्या होत्या. असं वाटलं होतं प्रशांत मात्रे या स्पर्धेतला पहिलं अर्धशतक ठोकेल, मात्र प्रशांत मात्रे 46 धावांवरती बाद झाले होते. शेवटचं षटक घेऊन येते गोलंदाज किशोर. गोलंदाज किशोर मुंडे वैयक्तिक पहिलोबत संघाचं 5वं षटक घेतोय. धावफलकावर धावा आहेत त्या 52 धावा. जर आपण विचार केला या स्पर्धेचा तर या स्पर्धेत 5 षटकात सर्वाधिक धावा ठोकल्यात त्या जितू नांदिवली संघाने 62 धावा. त्यानंतर 4 षटकाचा विचार केला आपण तर 4 षटकात अगासन संघाने 61 धावा कुठल्या आहेत. गोलंदाज किशोर यावेळेस मात्र लाईन बघावी लागेल. लाईन चुकीची. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंच प्रशांत म्हात्रे आम्हाला वाईट चुकून करतात. अवांतरिक धाव मिळते ती गौरीपाडा संघाला. गौरीपाडा संघाची धावसंख्या 1 ने वाढते. धावफलकर धावा होत आहेत त्या 53 धावा. सलामीचा फलंदाज हेमंत म्हात्रे अजूनही मैदानात आहे. ज्या हेमंत म्हात्रेने चांगली फलंदाजी दाखवली आतापर्यंत. चेंडू भिरकावून दिलाय. गॅप शॉट सिलेक्शन. अजून एक चौकार हेमंतच्या बॅट मधनं. चैता पाकाची रात पुनवेची चैता पाकाची 4 ने धावसंख्या वाढते. धावफलकावर धावत आहेत त्या 57. वैभवने झेल पकडला तर भाई यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे वैभवसाठी. यावेळेस मात्र क्रॉस द लाईन. चेंडूला भिरकावून दिलंय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावर टावरिंग षटकार. बघा चेंडू जर हरला असेल तर रवी म्हात्रे लगेच चेंडू चेक करायचे. जास्त वेळ नका घेऊ. नक्कीच या स्पर्धेचा नियम आहे. चेंडू कधी हरवला फुटला चेंडू नवीन दिला जाईल. धावसंख्या 6 ने वाढते. धावफलकावर धावा होत आहेत त्या 63 धावा. प्रत्येक षटकाला आपण बघतोय गुरु भोईर साहेब मानपाडा यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे गौरीपाडा संघाला. आणि सलग 3 चेंडू 3 षटकार मारले तर 2000 रुपये पारितोषिक. धावफलकावर धावा आहेत त्या 63 आणि हेमंत म्हात्रे वैयक्तिक 30 धावांवरती खेळतोय. आपल्या संघासाठी उपयुक्त 30 धावा केल्यात फलंदाज हेमंत. 12 चेंडू मध्ये 30 धावांवरती खेळतोय फलंदाज हेमंत म्हात्रे. यावेळेस मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. मात्र क्षेत्ररक्षक 1 धाव पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण होते. 2 ने धावसंख्या वाढते. धावफलकावर धावा होत आहेत त्या 65. आणि या स्पर्धेतील सर्वाधिक धावा कुठल्या त्या गौरीपाडा संघाने. जरा जोरदार टाळ्या द्या गौरीपाडा संघासाठी ज्याने या स्पर्धेतील सर्वाधिक धावा कुठल्या आहेत. तब्बल 65 धावा धावफलकावरती. अजून विचार केला तर 3 चेंडूचा खेळ शिल्लक आणि तब्बल 65 धावा कुठल्या आहेत आणि 32 धावांवरती खेळतोय फलंदाज
हेमंत म्हात्रे. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय, चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल. एकने धावसंख्या वाढते, धावपलकर धावत आहेत त्या 66 धावा. हेमंत म्हात्रे वैयक्तिक 33 धावांमध्ये खेळतोय आणि संघाची धावसंख्या आहे ती 66 धावा. म्हणजे 66 मधल्या अर्ध्या धावा हेमंत म्हात्रेने केल्यात मैदानामध्ये. तब्बल 33 धावा कुठल्यात आतापर्यंत. फलंदाज हेमंत म्हात्रेने, एक अष्टपैलू खेळाडू गौरीपाडा संघाचा. दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावपलकर धावा आहेत त्या 66. यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न, मात्र इथे फलंदाज बाद होतोय. दुसरा फलंदाज बाद होतोय. 66 या धावसंख्येवरती गौरीपाडा संघाचा. अजून एक चेंडू शिल्लक आहे. नवीन फलंदाज जगदीश म्हात्रे येतोय मैदानात 9 सेकंडला. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय, मात्र क्षेत्ररक्षक झेल खाली. फलंदाज बाद. हेमंत म्हात्रे इथे बाद होतोय. हेमंत म्हात्रे वैयक्तिक 33 धावांवरती बाद होतोय आणि संघाची धावसंख्या आहे ती 66 आणि गडी बाद झाले ते 3 आणि 67 धावांचं लक्ष आहे ते म्हणजे आगासन संघासमोर येणाऱ्या 5 षटकांमध्ये. तर सलामीची जोडी आपण उक्त मैदानात उतरते ती म्हणजे आगासन संघाची. धावा कुठल्या त्या 66. 5 षटकामध्ये 3 गडी बाद. 66 या इनिंगचा विचार केला तर 4 षटकार आणि 6 चौकार आलेत गौरीपाडा संघाकडनं फलंदाजी करत असताना. तर लक्ष येते म्हणजे 67 धावांचं. तर विचार केला आपण 67 धावांचं तर 13.40च्या सरासरी धावा कुटायच्या आगासन संघाला आणि सलामीची जोडी मैदानात उतरते. तर आजच्या दिवसातल्या शेवटचं सत्र जेव्हा सुरू होईल ऐकूया आमचे सहकारी समालोचक ओमकार शेट्टी यांना. थँक्यू नितीन काऊन.
आलेल्या तमाम लाडक्या रसिकांचं T20 ग्रामीण चषकाच्या माध्यमातून या मेगा फायनलच्या अंतिम सोहळ्यामध्ये T20 ग्रुपच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. याचीसाठी केला होता अट्टहास, हा हा क्षण गोड व्हावा आणि हा शेवटचा अंतिम क्षण या डोंबिवलीतील क्रिकेटवेड्या प्रेक्षकांना या ठिकाणी अनुभवायला मिळतोय. इतिहास रचलाय मैदानावरती. गौरीपाडा संघानं तब्बल 66 धावा कुठलेत आणि मेगा फायनलच्या सामन्यामध्ये या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट धावेंचा उच्चांक आपल्या नावावरती गौरीपाडा संघानं नोंदवलाय आणि 67 धावेचा पाठलाग करायचा आगासन संघाला. हा चेंडू करणसाठी ऑन साइडला चेंडूला भिरकावून देतोय. करण डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करतायत. तोपर्यंत 2 धावेनं एक चांगली सुरुवात मैदानी पाहायला मिळते गावदेवी आगासन संघाच्या बाजूनं. गोलंदाजीचा विचार केला ज्या केजू मुंडेनं, ज्या रितेशनं हाहाकार माजवला होता मागच्या काही सामन्यामध्ये, त्याच गोलंदाजाने या ठिकाणी टार्गेट केलं गेलं आणि तब्बल 66 धावा कुठल्या गेल्या गौरीपाडा संघाकडनं. हा चेंडूकरांसाठी अप्रतिम फटका. बॅक टू बॉलर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला फील्ड करतोय त्या ठिकाणी लॉंग ऑफला. विश्वास मात्रे तोपर्यंत फक्त सिंगल लाभेल. 67 धावा जरी गौरीपाडा संघाकडनं आल्या असल्या तरी या धावा चेस करण्याची ताकद म्हणल्या गावदेवी आगासन संघाकडे. कारण सलामीसाठी निल्सन मडवी सारखं एक मोठं नाव आगासन संघाच्या माध्यमात आपण पाहतोय. छोटा तीर घावकरी गंभीर, तो निल्सन मडवी स्ट्रायकरवरती. हा चेंडू निल्सन साठी चांगल्या चेंडूला सन्मान देतोय निल्सन. फक्त सिंगल लाभेल. शॉर्ट फाईन लेगला चेंडू फील्ड होतोय आणि एका धावेनं धावफलकावरती धावा येतात. या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल 4 पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे आणि आगासन संघाला खूप मोठी फाईट या ठिकाणी गौरीपाडा संघासमोर द्यावी लागेल. गौरीपाडा संघाची ताकद आहे त्यांची वेगवान गोलंदाजी ओव्हर द विकेट. हा चेंडू करणसाठी स्वतःला बॅकलिप करत असताना सफल झाले होते. मोठा फटका कन्वर्ट करण्याचं स्वप्न होतं करणचं. मध्ये गोलंदाजी नाईस लाईन वरती होती आणि पूर्णपणे टाळ्यांचा जय जयकार, टाळ्यांचा कडकडाट तुम्ही पाहू शकाल गौरीपाडा संघाच्या पाठराखांच्या माध्यमातून. कारण खेळ खूप चांगला होतोय गौरीपाडा संघाकडनं. पॉवर प्ले मध्ये धावा बनू दिल्या जात नाहीयेत या ठिकाणी गोलंदाज हेमंत म्हात्रेकडनं. हा चेंडू मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. निल्सनचा सिंगल वेगानं कंप्लीट होतीये. एकापेक्षा जास्त असं काहीच नाहीये. तुम्हाला जर 67 धावेचा पाठलाग करत असेल तर पॉवर प्ले मध्ये जास्त धावा याव्या लागतील तर सामना चेस करू शकेल या ठिकाणी आगासन संघ. कारण क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं बिना हवा से क्या फूल खिलेंगे जब तक बारिश न इक्के दुक्के से क्या. आगासन टीम मुकाबला जीत पाएगी जब तक छक्के और चौके ना हो. पॉवर प्लेचा अंतिम चेंडू होता गोलंदाजाचा. चेंडू ट्रॅव्हल होतो लॉंग ऑफला. वन्स अगेन सिंगल. व्हेरी गुड बॉलिंग. एकदा जोरामध्ये टाळ्या उद्या हेमंत म्हात्रेसाठी. निल्सन मडवी आणि करण बेडेकर सारखे 2 विस्फोटक फलंदाज समोर असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये या ठिकाणी धावा खर्च केलेत फक्त आणि फक्त 7. लक्ष थोडंसं महागडं होतोय. आता जिंकण्यासाठी 15ची सरासरी येणाऱ्या काळामध्ये कंप्लीट करावी लागेल. कारण येणारे 24 चेंडू आणि 60 धावेचा मोठा पल्ला विजयासाठी पार करावा लागेल गावदेवी आगासन संघाला. क्रिकेट सामन्यांचा नाही क्रिकेट सामन्यांचा T20 वाल्यांनी आयोजन केलं. T20 वाल्यांनी आयोजन केलं. साखळी सामन्याला स्पॉन्सर विनोद शेटनी दिलं. एका षटकाचा वाजवी खेळ कंप्लीट झालाय. धापलकावरती धावालेत फक्त आणि फक्त 7. लक्ष थोडंसं महागडं झालंय. उम्मीदों की कश्ती को डुबाया नहीं करते, मंजिल दूर हो तो रोया नहीं करते, रखते जो दिल में उम्मीद कुछ पाने का वो लोग जिंदगी में कुछ खोया नहीं करते. आणि आगासन संघानं सातत्यानं चॅम्पियन बनण्याचं स्वप्न कित्येक मैदानावरती पाहिलंय. पाहिजे ते स्वप्नांचा पाठलाग करत असताना ते स्वप्न सत्यामध्ये उतरवतोय की हा गौरीपाडा संघ वाकण संघाला परास्त केल्यानंतर या स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनतोय. हा चेंडू पडल्यानंतर खूप डीप मध्ये राहतोय. व्हेरी गुड बॉलिंग. सुरुवात खूप चांगली होतीये. पूर्णपणे डॉमिनेट केलं जात आहे गावदेवी आगासन संघातील फलंदाजांना. जी कामगिरी केली काटई संघासमोर तीच कामगिरी सातत्यानं सुरू ठेवली आहे आणि आपली ताकद या ठिकाणी दाखवतात. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज राम म्हात्रे क्षेत्ररक्षणाचा आपण विचार केला. एक क्षेत्ररक्षक स्क्वेअर ऑफ द विकेट. एक डीप मध्ये लॉंग ऑन आहे, एक डीप मध्ये लॉंग ऑफ तुम्ही पाहू शकाल. 38 सेकंदला शॉर्ट कव्हर, शॉर्ट बॅक फूट पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन, एक फर्स्ट स्लिप आणि एक यष्टी रक्षक.
हा चेंडू शाफल झाले होते फलंदाज. चेंडू मध्ये किती वेग आहे तुम्ही पाहू शकाल. दांडी गुल गेली आहे त्या ठिकाणी करण भिडेकर या फलंदाजाची आणि पहिला मोठा झटका गावदेवी आगासन संघाला आणि पहिलं यश मिळतं या ठिकाणी गोलंदाज राम म्हात्रेला. अतिशय चांगलं संगीत आता मात्र डीजे मास्टरच्या माध्यमातून येत आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचं संगीत तुम्ही डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकू शकाल. ना सत्तेसाठी ना स्वार्थासाठी माझा राजा लढला फक्त हिंदवी स्वराज्यासाठी. तर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांची आठवण करून देताना आमचे डीजे मास्टर या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल. आयुष्य छान आहे, थोडं लहान आहे, पण शिवरायांच्या मातृभूमीवर जन्माला आलो याचाच मला अभिमान आहे. आणि त्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रावरती अनेकसे मावळे आता मात्र चांगलं कार्य करतात गड संरक्षणासाठी. या गोष्टीचा सुद्धा अभिमान असेल मराठी माणसाला. पावोपलेच्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 7. आता मध्ये चांगली गोलंदाजी करतोय. हा चेंडू वन्स अगेन क्लीन बोर्ड. केजू मुंडे नावाचं एक मोठं वादळ मैदानात शांत होतोय. एकदा जोरामध्ये टाळ्या उद्या गोलंदाज राम म्हात्रेसाठी. 2 चेंडूवरती 2 मोठ्या फलंदाजांचे त्रिफळे या ठिकाणी उद्ध्वस्त केलेत राम म्हात्रे या गोलंदाजानं. पूर्णपणे इम्प्रेस केलं या मैदानावरती गोलंदाज राम म्हात्रेच्या माध्यमातून. येणारा चेंडू विकेट बॉल असेल. स्वतःची छाप सोडतोय या ठिकाणी गोलंदाज आणि स्वतःकडे असलेला अनुभव या T20 ग्रामीण चषकाच्या माध्यमातून दाखवून दिलाय या गौरीपाडा संघानं. कौतुक करेल तेवढं थोडं गौरीपाडा संघाचं जी कामगिरी गोलंदाजीच्या क्षेत्रामध्ये केली होती. मग ते इन मुवमेंटला निर्णायक क्षणी अनेक इतिहास रचले गौरीपाडा संघानं. आणि फलंदाजी सुद्धा मेगा फायनल मध्ये खूप चांगली झाली आणि तब्बल 66 धावा कुठल्या आगासन संघासमोर. हा चेंडू विकेट बॉल होता. चेंडू आखूड टप्प्याचा होता. चेंडूला पूल करतोय या ठिकाणी. चेंडू ट्रॅव्हल होतो डीप मध्ये लंगडला. एकापेक्षा जास्त असं काहीच नाहीये. हे प्रत्येक मोठ्या फडक्यासाठी या ठिकाणी रडावं लागतंय गावदेवी आगासन संघातील फलंदाजांना. प्रयत्न करतायत फलंदाज मध्ये यश लाभत नाहीये. कारण जो गोलंदाजीचा भेदकपणा आहे राम म्हात्रेचा तो सातत्यानं अतिशय विषारी होतोय आणि तिकट मारा गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय राम म्हात्रेकडनं. अप्रतिम कामगिरी गोलंदाजी क्षेत्रामध्ये. हा चेंडू आखूड टप्प्याचा होता. निल्सन मडवीचा झेल आकाशामध्ये होता. हा झेल नव्हे तर मी म्हणजे सामना टिपण्याची संधी होती ती म्हणजे गौरीपाडा या संघाला. कारण निल्सन मडवी जोपर्यंत मैदानावरती आहेत हा एक दबा धरून बसलेला वाघ आहे जो कोणत्याही क्षणाला डरकाळी फोडू शकेल आणि गौरीपाडा संघाला रान थोडं करेल पळण्यासाठी. ही ताकद आणि ओळख आणि क्षमता आणि गुणवत्ता ठासून भरली आहे निल्सन मडवी या फलंदाजामध्ये. मध्ये त्या निल्सनच्या फाईट कडे लक्ष लागलंय गावदेवी आगासन संघाच्या पाठराख्यांचं. गोलंदाज सज्ज होतोय ओव्हर द विकेट. हा चेंडू बॅकफुटला आले. कवच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न होता. अतिशय चांगला चेल त्या ठिकाणी टिपला जातोय भूषण म्हात्रेच्या माध्यमातून आणि फलंदाज बाद होतोय मैदानावरती. मोनिश मुंडेच्या पारीचा अंत झालाय. तुझे पालखीला फलंदाज या ठिकाणी बाद होतोय ते म्हणजे मोनिश मुंडे. आणि नवीन फलंदाज येत आहेत 5व्या क्रमांकावरती वैभव बेडेकर. आता मध्ये काहीसा बॅकफुटला पाहायला मिळतोय आगासन संघ. अजूनपर्यंत निल्सन मैदानावरती आहे. स्कोर कार्ड वरती धावाले त्या ठिकाणी फक्त आणि फक्त 9
आणि आतापर्यंत खूप चांगली कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळाली आहे गौरीपाडा संघाकडनं. आता अजूनपर्यंत प्रयत्न जर केले तर यश लाभू शकेल निल्सनला. यू क्रिएट हार्ड वर्क गॉट अ सक्सेस. आता मात्र मेहनतीची पराकाष्ठा, नशिबाची साथ आणि कौशल्याचा आधार या त्रिकोणी संगमाचा वापर या ठिकाणी करावा लागेल निल्सन आणि त्याला साथ द्यावी लागेल. या ठिकाणी धावा चेस करत असताना वैभव बेडेकर या दोन फलंदाजांना आगासन संघाची बॅटिंग लाईनअप खूप खोलवर आहे. खूप चांगली कामगिरी फलंदाजीच्या जोरावरती केली होती आगासन संघानं. आता मात्र काहीसा ढासळला गौरीपाडा संघाच्या भेदक गोलंदाजी समोर हा गावदेवी आगासन संघ. सांघिक तिसरा षटक रवी म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती. हा चेंडू खूप चांगला आहे. बीड झाले त्या ठिकाणी वैभव बेडेकर. पहिला चेंडू निर्धाव फेकला जातोय. समीकरण हळूहळू महागडं होत चाललंय. लक्ष थोडं दूर चाललंय आणि एक मजबूत पकड या सामन्यामध्ये निर्माण करतात गौरीपाडा संघातील गोलंदाज. षटकातला पुढचा चेंडू. हा चेंडू वैभवसाठी. वाडा बॉलिंग परफॉर्मन्स, ट्रिमेंडिस बॉलिंग अटॅक तुम्ही पाहू शकाल. गोलंदाजीचा भेदकपणा, गोलंदाजीची ताकद या ठिकाणी दाखवून देतात गौरीपाडा संघातील येणारे प्रत्येक गोलंदाज. जो पायरसला हेमतनं त्यावरती सातत्य टिकून ठेवलं ते म्हणजे रामनं. आणि आता रवी मात्रे सुद्धा पुन्हा एकदा बांधून ठेवतोय. फलंदाजांच्या पायांमध्ये बेड्या घातलेत. फलंदाज बाद होत आहेत त्या ठिकाणी वैभव बेडेकर. अवैसम सॉन्ग, अप्रतिम संगीत, जाऊ द्या ना बाळासाहेब या सिनेमातलं टायटल सॉन्ग प्रेक्षक वर्गापर्यंत पोहोचवलं जात आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहू शकाल प्रशांत म्हात्रे, मॅन फ्रॉम नांदिवली, टेनिस विश्वातील एक मोठं नाव आहे, त्यांना साथ देत आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये स्क्वेअर लेगचे पंच योगेश पाटील सोनापाडा, गुंडलेखच्या भूमिकेमध्ये आमचे किरण पाटील आम्हाला साथ योगेश पाटील सुद्धा मला साथ देत आहेत. तरी स्पर्धा SM डिजिटलच्या माध्यमातून कव्हर केली जाते. चंद्रकांत फुटाणे यांनी सुद्धा खूप चांगली साथ दिली मागचे 5 दिवस. नितीन काळे यांचं खूप मोठं योगदान होतं एक समालोचकाच्या भूमिकेमध्ये. या सर्व टीमचं आम्ही या ठिकाणी T20 ग्रुपच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. ज्यांच्याशिवाय ही स्पर्धा अपुरी होती. खूप चांगलं सपोर्ट या सर्व मेंबर्सना या ठिकाणी ह्या ग्रामीण चषकासाठी दिला आणि ही स्पर्धा सक्सेस होताना तुम्ही पाहू शकाल. या स्पर्धेसाठी खूप मोठे योगदान लाभलं ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सर्वांचे लाडके अध्यक्ष आपल्या सर्वांचे लाडके विनोददादा पाटील यांच्या माध्यमातून. आणि ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये मेगा फायनलचा सामना प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळतोय. 2 चेंडू अजून बाकी आहेत. हा चेंडू निल्सन साठी शॉर्ट सिलेक्शन खूप चांगलं होतं. चेंडू पडल्यानंतर बाउन्स होतोय. बीट झाले त्या ठिकाणी फलंदाज आणि या ठिकाणी मैदान सोडावं लागेल निल्सन मडवी या मोठ्या फलंदाजाला. या ठिकाणी पूर्णपणे बॅकफुटला आलाय गावदेवी आगासन संघ. ज्या संघानं नाईट स्पर्धामध्ये अतिशय चांगली कामगिरी केली होती. मध्ये केजू मुंडेनं तब्बल 2 षटकामध्ये 25 धावा खर्च केल्या. त्या धावा खूप महागड्या पडल्या या ठिकाणी गावदेवी आगासन संघाला. ज्या अपेक्षा होत्या केजूकडनं त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीयेत आणि एक मोठं टार्गेट या स्पर्धेचं सेट केलं गौरीपाडा संघानं. हा चेंडू डाव्या त्याचे फलंदाज होते सेकंड वरती. षटकातला शेवटचा चेंडू होता आणि फलंदाज तुम्ही पाहू शकाल त्या ठिकाणी बीट झाले. लेग बाईटच्या माध्यमातून सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीने 3 षटकांचा खेळ कंप्लीट होतोय आणि धावफलकावरती धावा 3 षटक कंप्लीट झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल स्कोर कार्ड वरती त्यात फक्त आणि फक्त 18 चेंडूंचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर 11 धावा. एक दयनीय स्थितीमध्ये सापडलाय आगासन संघ. डीज क्रिकेट सामन्यांचा हो
आणि क्रिकेट सामन्यांचा T20 वाल्यांनी आयोजन केलं, T20 वाल्यांनी आयोजन केलं. साखळी सामन्याला स्पॉन्सर विनोद शेटनी दिलं, साखळी सामन्याला स्पॉन्सर विनोद शेटनी दिलं. सामन्याला स्पॉन्सर विनोद शेटने दिलं. साखळी सामन्याला स्पॉन्सर विनोद शेटने दिलं. जसं पनवेल भागात नाही सामने बरवलं, तसं प्रीमियर मैदानात भरवू आम्ही हे ठरवलं. सामने भरवू ठरवलं. संकल्पना ही सांगण्यासाठी विनोद शेठच्या पाशी केलं. साखळी सामन्याला स्पॉन्सर. अप्रतिम संगीत. या संगीतामध्ये एक लाईन होती, आम्ही मागच्या क्षणाला ऐकली होती. स्वर्गीय रतनबुवा पाटील यांनी जी कामगिरी केली होती, जनसेवेचे हित त्यांच्यामध्ये बाळगलं होतं आणि ते या क्षेत्रातनं निघून गेल्यानंतर त्यांचं सातत्य टिकून ठेवलं विनोददादा पाटील यांना. आणि ती लाईन कुठे का होईना प्रत्येकाच्या प्रेक्षकाच्या काळजाला भिडणारी होती, कारण तशाच प्रकारचं कार्य केलं आपल्या परिसरामध्ये. डोंबिवली क्रिकेटला टेनिस पटलावरती पुढे आणण्यासाठी खूप मोठं योगदान दिलं. गरिबांच्या पाठीवरती सातत्यानं मायाची थाप ठेवणारे विनोददादा पाटील यांना व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकाल. हा चेंडू पडल्यानंतर काहीसा बाहेर निघतोय, बीट होत आहे त्या ठिकाणी फलंदाजीची जोडी 6व्या आणि 7व्या क्रमांकाचे फलंदाज रितेश माळी आणि मंगेश मुंडे हे डाव्या त्याचे फलंदाज सेकंडमध्ये पाहायला मिळतात. पूर्णपणे बॅकफुटला आलाय गावदेवी आगासन संघ, कारण जी कामगिरी केली गौरीपाडा संघानं अप्रतिम. कौतुक करावं तेवढं थोडं या गौरीपाडा संघाचं. गोलंदाजी अप्रतिम झाली, फलंदाजीमध्ये छाप सोडली. हा चेंडू मोठा फडका, अजून फाईट देत आहेत. मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो डीप मध्ये, लंग ऑफला चेंडूला फील्ड केला जात आहे. तोपर्यंत सिंगल लाभेल आणि या ठिकाणी पारितोषिक येत आहे गावदेवी आगासन संघासाठी. देसाईचे आमचे मित्र नितीन पाटील आणि प्रवीण म्हात्रे यांच्याकडनं जर सामना जिंकला गावदेवी आगासन संघानं तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. हा चेंडू मोठा फडका, मिसटायमिंग शॉट आहे. शीतक्षक इथं मिड विकेटला पुढे सरकले होते, झेल हातामध्ये आल्या होता, मग लास्ट मुवमेंटला कलेक्टिंग चुकीची होती आणि जीवनदान मिळतंय. कारण माहिती आहे आता सामना त्यांच्या बाजूने जिंकलाय, पारड जड झालंय. या ठिकाणी गावदेवी आगासन संघासमोर मेगा फायनलच्या सामन्यामध्ये गौरीपाडा संघाचं ज्या अपेक्षा होत्या नितीन काळन तमाम लाडक्या प्रेक्षक वर्गांना की सामना चांगला पाहायला मिळेल, लो स्कोरचा सामना पाहायला मिळेल असं प्रेक्षकांना वाटलं होतं. मग गौरीपाडा संघाने इतिहास रचला. आगासन सारख्या मोठ्या संघासमोर ज्यांची ताकद आहे, त्यांची गोलंदाजी, त्या संघासमोर 66 धावा कुठल्या गेल्या आणि तब्बल या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट धावेंचा विक्रम आपल्या नावावरती कोरला. सर्वात कमी धावा डिफेन्स करण्याचा विक्रम आपल्या नावावरती कोरला गौरीपाडा संघानं. असं म्हटलं जातं, आगरी समाजामध्ये एक म्हण आहे, मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही, आणि तशाच प्रकारची परिस्थिती गौरीपाडा संघाच्या बाजूने पाहायला मिळाली. कारण हा गौरीपाडा संघ पहिल्या सामन्यामध्ये जवळपास हरला होता. वाकण संघासमोर फक्त 35 धावा आल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये जीत भोईर आणि केतन म्हात्रेनं 14 धावा बनवल्या होत्या. त्यानंतर 24 चेंडूवरती 22 धावा या गौरीपाडा संघानं 7 धावेनं सामना जीजी स्पोर्ट वाकण संघासमोर जिंकला होता आणि तो गौरीपाडा संघ सर्व प्रेक्षकांची मनं जिंकतोय. हा चेंडू अजून एक मोठा फडका इनसाइड आउटच्या माध्यमातून चेंडूला भिरकावून देत आहेत. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूला रोखण्याचा प्रयत्न करतात, तोपर्यंत फक्त सिंगल लाभेल आणि सिंगलच्या मदतीनं 3 षटक या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. आणि 3 षटक कंप्लीट झाल्यानंतर धावफलकावरती धावा 2 षटकामध्ये होत्या 11, या षटकामध्ये आल्या 4 आणि फक्त 15 धावा धावफलकावरती. 4 षटकं झाली होती. मी बोललो होतो आमच्या गुणलेखकाला, मग आमचे गुणलेखक आम्हाला माहिती देत होते की 3 षटकं कंप्लीट झाले. थोडंसं कन्फ्युजन झालं होतं, हरकत नाही आहे, कारण मेगा फायनलचा सामना आहे, थोडंसं प्रेशर या ठिकाणी आलं होतं.
गोलंदाज सज्ज होतोय स्लॉगवरचा अंतिम षटक. हा चेंडू पडल्यानंतर काहीसा आतमध्ये येतोय, बीट होत आहेत त्या ठिकाणी. धापलकावरती धावालेत 15. येणाऱ्या 5 चेंडूवरती जरी 24 ते 30 धावा बनवल्या तरी देसाईचे नितीन पाटील आणि प्रवीण म्हात्रे यांच्याकडनं 10,000 रुपयाचं कॅश प्राइज आगासन संघाला दिलं जाईल. हा चेंडू फुल टॉस, मोठा फटका, मिस टायमिंग स्ट्रोक, फलंदाज बाद. गौरीपाडा संघ विजयाचा आनंद मैदानावरती साजरा करतोय, कारण या स्पर्धेचा चॅम्पियन होण्यापासून फक्त 4 चेंडू या ठिकाणी दूर आहे हा गौरीपाडा संघ. थँक्यू डीजे. पंचांना एक सूचना असेल, प्रशांत पंत्रे ज्या LED बेल्स आहेत त्या खूप महागड्या आहेत. सामना संपल्यानंतर काहीचा प्रेक्षक वर्ग आतमध्ये येण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे त्या बेल्स पण कलेक्ट करायच्या आहेत. ही सूचना आयोजकांकडून दिली जाते. हा चेंडू पडल्यानंतर काहीसा स्लोवर होतोय, चांगली लेन, चांगलं व्हेरिएशन त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल. धापलकावरती धावा येतात सिंगलच्या मदतीनं. फक्त आणि फक्त या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते 16 आणि पूर्णपणे सामना सोडावा लागला. मध्ये अजूनपर्यंत पारितोषिक आहे. सलग 3 चेंडूवरती जर 3 षटकार आले तर नितीन पाटील आणि प्रवीण म्हात्रे यांच्याकडनं 10,000 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल गावदेवी आगासन संघाला. कामगिरी खूप चांगली केली गौरीपाडा संघानं, इम्प्रेसिव्ह क्रिकेट दाखवलं आणि पूर्णपणे बॅकफुटला आणलं गावदेवी आगासन संघाला. इफ loser smile of losing the game, the winner will lose of this victory. That's the power of smile and keep smiling. आणि विजयाचा आनंद या गौरीपाडा संघाच्या चॅम्पियन बनल्यानंतर त्यांच्या पाठीराख्यांच्या चेहऱ्यावरती तुम्ही पाहू शकाल. खूप चांगली कामगिरी केली गौरीपाडा संघानं आणि चॅम्पियन बनण्यापासून काही पावलं दूर आहे. हा चेंडू लेनचा विचार नक्कीच करावा लागेल. प्रशांत म्हात्रे आमच्याकडे वळत आहेत. हा चेंडू खराब आहे, मात्र अवांतर धावेनं फरक पडणार नाहीये गौरीपाडा संघाला, कारण धाव्यांची इन्व्हेस्टमेंट खूप रचली गेली. जसा सामना मेगा फायनलचा व्हायला हवा होता, नेट टू नेट रफ अँड टफ फाईटची अपेक्षा होती आम्हा समालोचकांना, प्रेक्षक वर्गाला, आयोजकांना, मात्र त्या अपेक्षा कंप्लीट झाल्या नाहीयेत. हा चेंडू ऑन साईडला डीप मध्ये लंगडला फीड केला जातोय. फक्त सिंगल. सामना थोडासा एकतर्फा झाला, त्यामुळे जास्त मजा या ठिकाणी घेता आली नाहीये आमच्या लाडक्या प्रेक्षक वर्गाला. मग त्या 5 दिवस खूप प्रेम दिलं आयोजकांनी, खूप सारं प्रेम दिलं या डोंबिवली नगरीमध्ये प्रेक्षकांनी. त्या सर्व माझ्या लाडक्या रसिकांचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. असंच प्रेम तुमच्याकडनं आम्हाला अपेक्षित असेल, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये अजून प्रसिद्धी आम्ही गाठ देऊ शकू. थँक्स ऑल ऑफ यू. आणि या ठिकाणी आम्हाला संधी दिली ती म्हणजे सुजित पाटील, त्यानंतर आमचे मित्र संदीप फुडान यांच्या माध्यमातून त्यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. हा चेंडू फ्लायटेड डिलिव्हरी पडल्यानंतर वेगानं निघून जातोय. मागची 5 रात्र आम्हाला डीजे ऑपरेटरसाठी या ठिकाणी चांगली कामगिरी करून दिली. चंद्रकांत फुटाणे, विशू असतील, संदीप असतील, त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. एक चेंडू अजून बाकी आहे. तसेच SM डिजिटलनं या स्पर्धेला चांगलं सहकार्य केलं. त्या SM डिजिटलच्या पूर्ण टीमचं सुद्धा आयोजकांच्या वतीनं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. शेवटचा चेंडू दांडी गुल होतीये. सुरुवात केली त्रिफळा उद्ध्वस्त करून गोलंदाजानं आणि चॅम्पियन बनतोय गौरीपाडा संघ. डीजे Champion, 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 champion.
chomp